मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी 20 नोव्हेंबरला बंद. पावसाळ्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीसाठी धावपट्टी बंद ठेवली जाणार. मुंबईमधील बीडीडी साईला अत्यावश्यक प्रकल्पाचा दर्जा. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन प्रकल्प 2 ते 2.5 वर्षात पूर्ण करा. मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांची एसआयआर मोहीम आजपासून सुरू. 7 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाणार. 51 कोटी मतदारांची फेर तपासणीही होणार. जळगावमध्ये नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने 27 गावांमधील 3250 शेतकऱ्यांना फटका बसला. 1550 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. शिरूरच्या मंचरमध्ये एक बिबट्या जेरबंद. पुण्यातील बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठक. मात्र वनमंत्र्यांनी अद्याप घटनास्थळी भेट दिली नाही, त्यामुळे ग्रामस्थांचा बैठकीवर बहिष्कार. पिंपरखेडला वनमंत्री 3 ते 4 दिवसांमध्ये जाणार. यूपीआयद्वारे देशात 27 लाख 28 कोटींचे व्यवहार. सणासुदीच्या काळात डिजिटल व्यवहारांनी ऑक्टोबरमध्ये नवीन विक्रमी पातळी गाठली. पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारीवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे चौकशीचे आदेश. नुकसानीपोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 5 रुपये जमा झाले आणि त्यानंतर अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी. लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500चा हप्ता उद्यापासून जमा होणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. 18 नोव्हेंबरपर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन.